पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अतुल नाही देणार डिवोर्स, नाही म्हणालाय ना तो डिवोर्स द्यायला। त्याला द्यावा लागेल, तू त्याची काळजी करू नकोस। तो डिवोर्स कसा मिळवायचा ते मी बघेन, ती माझी जबाबदारी। फक्त तू मला सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणं गरजेचं आहे वर्षा। म्हणजे लग्न झाल्यानंतर तू कधीपासून तुला त्रास देऊ लागला आणि कसं काय वगैरे सगळ्या गोष्टी। ती काय सांगणार? मी सांगते ना, त्या माणसाने उठता बसता माझ्या वर्षाला त्रास दिला असणार, म्हणून तर इथे येऊन बसायची ना रे ती। आपल्याला ती सांगायची नाही काय ग? बरोबर बोलते ना मी? विचारून सुद्धा सांगायची नाही, असं सगळं छान चालू असं दाखवायची, पण तिने मला सांगितलं नाही। ती काय सांगणार? काय ग सांगितलंस? तिला बोलू देशील? बोलू दे ना बाबा, मी कुठे काय म्हणते। बोल बोल ना राघवा, तुला सांगते त्या माणसाने ना खूप त्रास दिलाय तिला। त्याला चेचून काढलं पाहिजे, तू जिथे दिसेल ना तिथे त्याला मारलं पाहिजे। मी तर म्हणते वकील झालायस ना तू, हा काढ अशी 3-4 पुस्तकं काढून वाचून काढ सगळी अशा ना चांगल्या केसेस शोध खोट्या आणि ठोक त्याच्यावर। अशा केसेस ठोक ना की केला पाहिजे जेलमध्ये, परत बाहेरच आला नाही पाहिजे। त्याला चांगली अद्दल घडली पाहिजे। आणि मी माझं लायसन्स जप्त करून घेऊ? म्हणजे तू काय बोलतेस तुला कळतंय? माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा मी हे असलं काही करणार नाही आणि असं काही करण्याची गरज सुद्धा नाहीये। जे सत्य आहे ते कोर्टासमोर मांडलं तरी सहजासहजी वर्षाला डिवोर्स मिळू शकतो। तर प्लीज हे असल्या काहीतरी आयडिया मला देत जाऊ नकोस। आणि हा वर्षा, तू ऑफिसला येतेस का माझ्या? आपण तिकडे व्यवस्थित बोलू शकतो निवांत, इथे काही बोलणं होणार नाही। म्हणजे माझं झालंय इथे म्हणजे माझ्या समोर का नाही बोलत आहे? अरे काय म्हणजे मी हे बघ, मी का माझ्या समोर बोलायचं नाहीये? हा माझ्या समोर बोला ना, मी पण तुम्हाला 2-3 गोष्टी सांगू शकते ना। अरे अनुभव आहे मला, हा मला म्हातारी बाई आहे मी, माझ्या काही आयुष्याचा काहीतरी अर्थ असेल की नाही, मला काहीतरी समजत असेल की नाही। हा अरे माझ्या समोर बोलायचं नाही म्हणजे आईला अक्कल नाही का? गेले, कळेल त्यांना आईची किंमत, आज नाही उद्या। चहा राहिला बाबा, थांबा, या बसा। बाबा आले आम्ही। आनंदी, हा चहा घे आधी। ती बालदी दे इकडे माझ्याकडे। नाही काय आनंदी, आधी चहा घे ना, असं काय करतेस तू? घेते, चहा घेतल्यावर तुला बरं वाटेल ना बाळा, जरा घे चहा। हा त्या काय, चल बाहेर चल, बाहेर चल। का बसून चहा घे ग, लगेच उभ्याने चहा घ्यायला लागली। जरा म्हणून ऐकत नाही सा तू आनंदी। चल बस तिथे, बस बस सावकाश। हा आणि शांत चित्ताने चहा घे। आनंदी, मी काय विचारतो, ही घरातली कामं का करायची असतात तुला? हेच तिला मी विचारते। ती तुम्हाला वर घेऊन आली आणि बाकीची कामं करायला लागली। केर काढून झाला, लादी पुसून झालीये, भांडी लावली तिने। आनंदी बसून चहा घे। हो, तो चहा ठेवशील आणि पुढची कामं करायला लागशील। तुझं काही सांगता येत नाही, शांत चित्ताने सगळा चहा व्यवस्थित घे। आनंदी, अगं तू माहेरी आलीयस तेव्हा माहेरी लाड पुरवून घ्यायचे असतात, लाड करायचे नसतात। अजून किती लाड करणार आहेत माझे? आणि एकट्या असतात त्या, मी मदत नको करायला त्यांना। अगं चहा तरी बसून पी ना। संपलं बाबा, झालं। आई घेतलं ना चहा, झालं। अगं यांच्यासाठी आणलाय चहा। अगं तू कुठे बघितलं ना, जरा ऐकत नाही, जरा शांत किती हे सगळं गरम आहे। अगं बरं ऐका, सगळं झालंय आवरून, मी निघते आता, कारखान्यात निघते, बरीच कामं बाकी आहेत माझी। नाही, मी काय विचारतो, जायलाच हवं का? नाही म्हणजे अजून 4 दिवस थांब ना, आराम कर, म्हणजे आम्हालाही थोडं बरं वाटेल ना। जायला तर हवं, जबाबदारी घेतली ना बाबा मी, मग काम पूर्ण करायला हवं।
आणि काही वाटलं तर फोन करा मला. फोन असेल चालू असेल. आई काही वाटलं तर फोन करा. हा? पण नक्की येशील ना? नक्की येईन. फोन केल्यावर नक्की येशील ना? नक्की येईन आणि लवकर येईन. आई. निघू. देवाला नमस्कार कर आणि मग आई नमस्कार कर. सुखी राहा बाळा. बाबा हा, नमस्कार करते. आयुष्मान भव. आणि हे बघ आनंदी, फार चांगुलपणा दाखवायचं नाही. त्या बाई तुला काही बोलल्या तर ऐकून घ्यायचं नाही. राजीनामा त्यांच्या तोंडावर मारायचा आणि निघून यायचं. कळलं का? अगं पाटकरांची लेक आहेस तू, ऐकून नाही घ्यायचं. हा? ठीक आहे येऊ आता. ये. काही वाटलं तर फोन करा. नक्की करा. आनंदी कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. पण घरी आली असतीस तर जास्त बरी असती. पण बरं झालं तू इथे राहायला आलीस. आता तुला बघता येईल, तुला भेटता येईल. बरं पाटकर काका कसे आहेत? बरे आहेत. हो ना. कुठे चालली आहेस तू? कारखान्यात. कारखान्यात? आनंदी तू अजूनही ते काम करणार आहेस? अगं नंदूची आई तुला काय काय बोलली असेल मी कल्पना पण नाही करू शकत. आणि तरी सुद्धा तू. वर्षाताई आता जबाबदारी घेतली आहे ना मी, तर ती पूर्ण करायला हवी मला. बरं येते आम्ही. चल दादा. अरे काय बोलायचंय तिच्याशी तर जाऊन बोल ना. जा बोल तिच्याशी. जा. आनंदी, कारखान्यात मी सोडतो तुला. जाईन. अगं एकटीच जाणार आहेस? आता वर्षाताई रोजचं काम असणार आहे. एकटीने जायला सवय करून घ्यायला हवी ना. येते. चल ऑफिसला जायचंय. चल चल रे. विमानाचे माझा फोन चालू झाला. बाबा. हॅलो बाबा, काय झालं? लगेच फोन केला तुम्ही. बरे आहात ना तुम्ही? काय झालं? अगं बाळा, तुला रिक्षा मिळाली का हे विचारासाठी फोन केला होता. बाबा अहो घाबरले ना मी. असं काय करताय तुम्ही? अगं त्यात काय घाबरायचं? नाही म्हणजे कुठपर्यंत पोहोचलीस हे सुद्धा विचारायचं होतं तुला.
बाबा, अहो 2 मिनिटापूर्वी घरातून निघालीये मी. पोहोचेन कशी बरं मी? रिक्षाची वाट बघतीये. हो ना, पण एका क्षणात सगळं मोकळं मोकळं वाटायला लागलंय घर. ठीक आहे, जा जा तू. आणि संध्याकाळी वेळेत घरी परत ये. 6 वाजेपर्यंत येशील ना तू? मी कधी म्हणाले? बाबा, मी म्हणाले की मी लवकरात लवकर घरी येईल. म्हणजे 6च्या आधी येणार आहेस का? बाबा. बर बर, जा. मिळते का बघ रिक्षा तुला? हो, मी शोधतीये बाबा रिक्षा. रिक्षा आली बाबा. बर. इकडे कारखाना. आलीस तू पुन्हा इथं? मी शब्द दिला होता मावशी, काम अर्धवट सोडून नाही जाणार. हो वहिनी, तुम्ही म्हणाल्या होतात की घरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही इथे याल म्हणून. आई, मी तुला म्हटलं नव्हतं की वहिनी जे काम हातात घेतात ते पूर्ण करतातच, हो की नाही वहिनी? आई, वहिनींनी मनात काही ठेवलं नाहीये. वाईट तर वाटलं असेलच की मी तुला घराबाहेर काढलं म्हणून. वाईट नाही वाटलं मावशी. कोण म्हणाल तुम्ही घरातून बाहेर काढलं मला? तुम्ही नाही काढलं मला घरातून बाहेर. मी स्वतःच्या मनाने घरातून बाहेर निघाले. माझा निर्णय होता तो. आणि मावशी, माझ्या मनात तुमच्याविषयी काही नाही आहे. आई, इतकी प्रामाणिक व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. त्यांना करू दे ना काम. दादा, काय एवढ्या चिडलायत त्या माझ्यावर? मी इथे यायला नको होतं का? इथे येऊन चूक केलीये का मी? असं का निघून गेलं बरं मावशी? हो वहिनी, तुम्हाला आईचा स्वभाव माहितीये ना. थांबा, मी बघून येतो. आई आई हे घे. गेल्या महिनाभर तू आमच्याकडे काम केलंस. मी तुला म्हटलं होतं की कमिशन देईन तुला. भले ऑर्डर पूर्ण झालेले नाहीयेत, पण पहिल्या 10 ऑर्डर तू घेतल्यास त्यातलं हे कमिशन म्हणून मी हे घे. म्हणजे पुढच्या कामात तुला मदत होईल. घे. मावशी, धन्यवाद. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काम अर्धवट नाही सोडणार मी माझं काम पूर्ण करणार. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे काही मतभेद आहेत त्याचा परिणाम मी माझ्या कामावर नाही होऊ देणार. माझी हीच अपेक्षा आहे. वहिनी, आई
तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी दादा आता पुन्हा तो विषय नको. खूप कामं बाकी आहेत. आता कामं करायला हवी. बरं मी तुम्हाला मदत करतो. नाही 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 मी करते, असू द्या. नक्की? नक्की. वर्षा, आता मी जे काय बोलेन ते एक वकील म्हणून बोलेन तुझ्याशी, तुझा भाऊ म्हणून नाही. हे बघ, जे काही मी प्रश्न आता तुला विचारेन त्यांची उत्तरं द्यायला तुला थोडं कठीण जाईल, मान्य आहे. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण मला ते कोर्टात मांडता येईल अतुलच्या विरोधात. आता मला सांग, तुमचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा त्याने तुला कधी मारहाण केली होती? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? भाजीत मीठ एवढं कमी का घातलंय? हात काय एवढा आकडता घेतला? मी घेऊन राहू दे राहू दे राहू दे. जेव जेव. सगळं मीठ आमटीतच घातलं का? हे असं जेवायचं मी कळत नाही. पहिल्यांदा जेव्हा हे घडलं ना तेव्हा काय करायचं मला काहीच कळलं नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याने मला मारलंय तर ते हसून सोडून द्यायचं का रडायचं का ओरडायचं नाही कळलं मला. कुणाला सांगायचं की नाही सांगायचं हेही नाही कळलं. हा माणूस चिडला की काय करू शकतो हे कळायला मला खूप दिवस गेले. मग मी विचार केला की आपण जर याला चिडायची संधी दिलीच नाही तर हा आपल्याला मारणारच नाही. पण त्याला चिडण्यासाठी लहान सहान कारण पुरायची, नाही तर तो कारण शोधून काढायचा. आणि मग त्याने मला मारलं ना की रडायचं ओरडायचं, कोपऱ्यात जाऊन घाबरून बसायचं की त्याच्या उलटी कानाखाली मारायची. हा विचार करेपर्यंत तो माझ्या समोरून निघून जायचा. पण मग मला हे नक्की कळलं होतं की त्याला जर मला मारायचं असेल ना तर माझी चूक असो किंवा नसो तो मला मारणारच आहे. इतका विक्षिप्त होता तो. काय झालं? उशीर का झाला? सगळं ठीक आहे ना? तुला काय करायचंय? मला विचारणारी तू कोण? मी कधी पण येईन, काही पण करीन, कळलं? तू गप गुमान पडून राहायचं. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. दादा मला खूप त्रास दिला रे त्या माणसाने. माझं आयुष्य बर्बाद केलंय. मला नकोय त्या आठवणी. दादा मला नकोय रे त्या आठवणी. वर्षा, आय एम सो सॉरी. मला अजिबात तुला हे सगळं बोलायला आठवायला लावायचं नव्हतं. काय काय सोचलंयस? हे प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव होते मला.
भाऊ म्हणून मी तुला वचन देतो, मी तुला न्याय मिळवून देईन.